नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. डी-सी-सी म्हणजेच डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या अंतर्गत जिल्हानिहाय भरती प्रक्रिया जी आहे 700 पेक्षा जास्त जागांसाठीची लिपिक आणि शिपाई पदांसाठीची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. तर या भरती प्रक्रियेची तयारी करण्यासाठी महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते चेक करणं आवश्यक आहे. त्या पॅटर्ननुसार नवीन सिलेबस एक्झाम पॅटर्ननुसार तयारी करणं आवश्यक आहे. तर डी-सी-सी बँकसाठी पाहू शकता अहमदनगर जिल्ह्याची आहे. चंद्रपूर जिल्ह्यासाठीची जी भरती परीक्षा आहे ती पुढे ढकलण्यात आली आहे. रायगडसाठी आहे, सातारा जिल्हा आहे. तर यानुसार प्रत्येक जिल्हानिहाय जी भरती परीक्षा राबवण्यात येत आहे याच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील. तर तयारी करण्यासाठी जे एक्झाम प्रॅक्टिस टेस्ट आहेत, मॉक टेस्ट ते जास्तीत जास्त सोडवणं आवश्यक आहे. जास्तीत जास्त प्रश्नांची तयारी करणं आवश्यक आहे. यासाठीच आमच्या नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर मॉक टेस्टसाठीचा कोर्स तयार करण्यात आलेला आहे. तुम्ही मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करून तो जो मॉक टेस्ट आहे कमी फीमध्ये डाउनलोड करून तयारी करू शकता. म्हणजेच कमी फीमध्ये विकत घेऊन त्यानुसार तयारी करू शकता. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. कोर्स लिंकवर क्लिक करून तुम्ही तो खरेदी करू शकता. सगळ्यात कमी किमतीमध्ये 10 मॉक टेस्टसाठीचा जी तयारी करण्यासाठीचा जो टेस्ट आहे, सराव टेस्ट परीक्षेसाठीचा तयार करण्यात आलेला आहे. नवीन अभ्यासक्रमावर आधारित आहे. एकूण 900 प्रश्न त्यामध्ये आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टी-सी-सी बँक भरती आहे, या भरती अंतर्गत महत्त्वाचे येणारे जे प्रश्न आहेत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकसाठीचे 700 पेक्षा जास्त जागांची भरती प्रक्रिया आहे. या परीक्षेचा नवीन जो पॅटर्न आहे, ह्या पॅटर्ननुसार तयारी करणं आवश्यक आहे. यासाठीच आजच्या या व्हिडिओमध्ये 20 महत्त्वाचे प्रश्न पाहूयात. पहिला प्रश्न आहे मराठी व्याकरणावर आधारित प्रश्न आहे. पाहू शकता मराठी व्याकरण हा जो सेक्शन आहे डी-सी-सी बँकसाठीचा, यावर 10 ते 15 प्रश्न येतात. तर यामध्ये तयारी करण्यासाठीचे प्रश्न पाहूयात. पहिला प्रश्न आहे खालीलपैकी भाववाचक नाव कोणते आहे हे ओळखायचं आहे. म्हणजे जी वाक्याचा प्रकार आहे भाववाचक नाम आहे. तर भाववाचक नाम या वाक्यामध्ये कोणतं आहे? पाहू शकता 4 ऑप्शन आहेत. भास्कर, आपण, सुंदर आणि सौंदर्य. पाहू शकता सौंदर्य हे जे वाक्य आहे भाव दर्शवते, म्हणजेच भाववाचक नाम आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक ड उत्तर जे आहे सौंदर्य हा जे उत्तर आहे यामध्ये बरोबर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा आहे विशेष नाम ओळखायचं आहे दिलेल्या वाक्यांमध्ये. तर यामध्ये सुद्धा पाहू शकता 4 ऑप्शन आहेत. रस्ता आहे, पर्वत आहे, नगर आहे आणि अहमदनगर आहे. तर पाहू शकता यामध्ये पहिले जे वाक्य आहे रस्ता सामान्य नाम, पर्वत सुद्धा सामान्य नाम आहे. किती पर्वत आहेत, किती रस्ते आहेत, किती नगर आहेत. पण अहमदनगर हे विशेष शहर आहे. म्हणजेच अहमदनगर हे विशेष नाम येत आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक ड उत्तर यासाठीचं बरोबर आहे. तिसरा प्रश्न आहे रामने आंबा खाला या वाक्यातील कर्माची विभक्ती जी आहे ते ओळखायचे आहे. पाहू शकता 4 ऑप्शन आहेत. तृतीया विभक्ती, चतुर्थी, पंचमी आणि षष्ठी. तर बरोबर उत्तर आहे यामध्ये तृतीया हे उत्तर यासाठीचं बरोबर आहे. पाहू शकता डिटेलमध्ये मराठी व्याकरणसाठीची जी डिटेल्स आहेत ते सुद्धा यामध्ये देण्यात आलेली आहेत. मराठी व्याकरणाची संपूर्ण तयारी करण्यासाठी सुद्धा PDF जे आहेत आमच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर अवेलेबल आहेत. तुम्ही डाउनलोड करून त्या पद्धतीने विस्तारित पद्धतीने मराठी व्याकरण समजून घेऊ शकता. बेसिक जे आहे त्याची तयारी करू शकता. चौथा प्रश्न आहे सर्वांना समज दिली जाईल या वाक्यातील प्रयोग ओळखा. 4 ऑप्शन आहेत. कर्तरी, भावे, कर्म आणि कर्मणी. तर पाहू शकता यामध्ये बरोबर उत्तर आहे कर्मकर्तरी. हा जो आहे सर्वांना समज दिली जाईल, योग्य ती समज दिली जाईल हे जे आहे या वाक्यातील प्रयोग आहे. सर्वांना समज दिली जाईल या वाक्यामध्ये प्रयोग येत आहे. पाचवा प्रश्न आहे गार या शब्दाचे भाववाचक नाम कोणते आहे ते ओळखायचं आहे. पाहू शकता गार या शब्दाचे भाववाचक नाम कोणते येईल? गारपीट आहे, गारीगार आहे, त्यानंतर गारवा आहे आणि गारटन. तर पाहू शकता गारवा हा जो शब्द आहे यामध्ये भाववाचक नाम दर्शवते.
म्हणजेच पर्याय क्रमांक क उत्तर गारवा यासाठीचं बरोबर आहे. 6वा प्रश्न, तू माझे ऐकलेस हे बरे झाले या वाक्याचा प्रकार कोणता आहे? 4 पर्याय, केवल वाक्य आहे, गौण वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य. पाहू शकता 2 वाक्य एकत्र आहेत. संयुक्त म्हणजेच वाक्याचा जो प्रकार आहे तो यामध्ये आलेला आहे संयुक्त वाक्य, म्हणजेच पर्याय क्रमांक ड उत्तर बरोबर आहे. 7वा प्रश्न आहे, अचाट खाणे न जाणे खालील पर्यायात दिलेली म्हण जी आहे ती पूर्ण करायची आहे. यासाठीचे तुम्हाला 4 ऑप्शन आहेत पाहू शकता. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे, यामध्ये पर्याय क्रमांक ब जे आहे ते यासाठीचं बरोबर उत्तर आहे. पाहू शकता ही जी म्हण आहे अशाच पद्धतीच्या म्हणी जी आहेत यामध्ये विचारले जाऊ शकतात वेगवेगळ्या. 8वा प्रश्न आहे, देव तुमचे भले करो या वाक्याचा प्रकार कोणता आहे? पाहू शकता यामध्ये 4 ऑप्शन आहेत. विधानार्थी आहे, प्रश्नार्थी, आज्ञार्थी आणि उद्गारार्थी. तर पाहू शकता हा जो वाक्याचा प्रकार आहे आज्ञार्थी असा आहे, म्हणजेच आज्ञार्थी वाक्य पर्याय क्रमांक क उत्तर बरोबर आहे. 9वा प्रश्न आहे, झुंबड या शब्दाला समानार्थी शब्द तर समानार्थी आणि विरुद्धार्थी यावर प्रत्येकी 2 शब्द जे आहेत 2 प्रश्न यामध्ये विचारले जातात. तर पाहू शकता झुंबडसाठी जो समानार्थी शब्द येतो, झुंबडसाठी गर्दी हा जो समानार्थी शब्द आहे हा यासाठी वापरला जाऊ शकतो. झुंबड त्यामध्ये गर्दी जमली असं म्हणता येऊ शकतं. यासाठीचा बरोबर उत्तर आहे. 10वा प्रश्न आहे, दररोज स्वच्छ कपडे घालावे या वाक्यातील विशेषण कोणते आहे ओळखायचं आहे. पाहू शकता यामध्ये विशेषण आहे स्वच्छ, याचे विशेषण वापरण्यात आलेलं आहे. यामध्ये जो आहे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब उत्तर यासाठीचं बरोबर आहे. 11वा प्रश्न, किती छान आहे या वाक्यात शेवटी कोणते विरामचिन्ह येईल? यासाठी कोणते विरामचिन्ह तुम्ही वापरू शकता? पाहू शकता प्रश्नार्थक आहे, पूर्णविराम आहे, उद्गारवाचक की विसर्ग. तर पाहू शकता या वाक्यामध्ये उद्गार दर्शवण्यात आलेला आहे, म्हणजेच उद्गारवाचक चिन्ह जे आहे यामध्ये वापरलं जाईल. पर्याय क्रमांक क उत्तर बरोबर आहे. 12वा प्रश्न आहे, स्तुती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? स्तुती म्हणजेच जे आहे एखाद्याची स्तुती करणे, तर स्तुतीच्या विरुद्ध प्रश्न पाहू शकता सोपा प्रश्न आहे निंदा. हा जो प्रश्न आहे पर्याय क्रमांक क उत्तर यासाठीचं बरोबर आहे. 13वा प्रश्न आहे, कोण आहे रे तिकडे या वाक्यामध्ये विरामचिन्ह कोणती येईल? तर सोपा प्रश्न आहे पाहू शकता. हा जो प्रश्नचिन्ह आहे प्रश्नार्थक वाक्य आहे, म्हणजेच यासाठी तुम्ही प्रश्नचिन्ह वापरू शकता. पुढचा प्रश्न, खालील म्हण पूर्ण करा. यामध्ये सुद्धा तुम्हाला म्हण पूर्ण करायची आहे पाहू शकता. याची पण आहे उतळ्याच्या हाती. यामध्ये हा जो म्हण आहे यामध्ये पाहू शकता पर्याय क्रमांक ब उत्तर यासाठीचं बरोबर येत आहे. अशा 2 म्हणी, 2 समानार्थी विरुद्धार्थी शब्द अशा पद्धतीचे प्रश्न नक्कीच हमखास जे आहे या सेक्शनमध्ये येतात. 15वा प्रश्न आहे, जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. तर पाहू शकता यामध्ये प्रयोग कोणता वापरण्यात आलेला आहे. 4 ऑप्शन, कर्तरी आहे, कर्मणी आहे, भावे आणि कर्मशंकर आहे. तर यामध्ये भावे हा प्रयोग वापरण्यात आलेला आहे. तर प्रयोग ओळखण्यासाठी तुम्हाला प्रयोग जे आहेत यांची बेसिक पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. पाया जो आहे याबद्दलची माहिती डिटेलमध्ये माहिती असणे आवश्यक आहे. 16वा प्रश्न आहे, ज्याच्या हाती ससा तो पारधी यामध्ये असलेले सर्वनामे कोणत्या प्रकारचे आहेत? ते जे सर्वनामी आहेत यामध्ये सामान्य आहेत, संबंधी व दर्शक आहेत, पुरुषवाचक व दर्शक आहेत, संबंधी व सामान्य आहेत. तर पाहू शकता उत्तर आहे यामध्ये संबंधी आणि दर्शक अशी सर्वनामे यामध्ये वापरण्यात आलेली आहेत. 17वा प्रश्न आहे, विधिनिषेध नसणे या वाक्याचा अर्थ काय आहे? पाहू शकता यामध्ये विधिनिषेध नसणे म्हणजेच ऑप्शन आहेत, काय करावे काय करू नये याचा अजिबात विचार नसणे, कायद्याने प्रतिबंध नसणे. यानंतर पाहू शकता पुढचा ऑप्शन आहे, एखाद्या विधीस अडकाटी नसणे आणि कायद्यास प्रतिबंध नसणे. तर बरोबर उत्तर आहे विधिनिषेध नसणे म्हणजे काय करावे करू नये याचा अजिबात विचार नसणे, म्हणजेच पर्याय क्रमांक अ उत्तर बरोबर आहे. 18वा प्रश्न आहे,
पर्यायी उत्तरातील नकारार्थी वाक्य ओळखायचं आहे. यामध्ये जे ब आहे पर्याय, यामध्ये नकारार्थी वाक्य आहे. पाहू शकता, एकादशीची गर्दी लहान सहान नव्हे. एकादशी गर्दी फार मोठी असते. गर्दी केवढी आहे, त्यानंतर केवढी आहे नाही ही गर्दी. तर यामध्ये पाहू शकता ब पर्यायचं आहे बरोबर उत्तर आहे. कारण या वाक्यामध्ये जे आहे जो नकार आहे तो दर्शवण्यात आलेला आहे, म्हणजे नकारार्थी वाक्य आहे. 19वा प्रश्न आहे, सुज्ञास अधिक सांगणे न लगे या विधानातील क्रियापदाचा प्रकार. आता या क्रियापद जे आहे, या क्रियापदाचा प्रकार कोणता आहे पाहू शकता. 4 ऑप्शन अधिनियमित आहे, अनियमित, शक्य, प्रायोजक, भावकर्तृ क्रियापद. तर पाहू शकता अनियमित हे क्रियापदाचा प्रकार आहे. यामध्ये विधान जे आहे, या विधानातील क्रियापदाचा प्रकार आहे अनियमित. म्हणजेच पर्याय क्रमांक उत्तर यासाठीचा आहे बरोबर. शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20, दशभुजा हा कोणत्या प्रकारचा समावेश आहे. दशभुजा हा जो आहे कोणत्या प्रकारचा समास आहे. यामध्ये हा जो समास आहे यामध्ये कोणता वापरण्यात आलेला आहे पाहू शकता. यामध्ये दशभुजा हा जो शब्द आहे, 4 प्रश्न 4 ऑप्शन आहेत. द्वंद्व, कर्मधारय, तत्पुरुष आणि बहुव्रीही. पर्याय क्रमांक ड उत्तर बरोबर आहे. दशभुजा हा जो शब्द आहे, या शब्दामध्ये बहुव्रीही हा समास वापरण्यात आलेला आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने हे 20 मराठी व्याकरण आधारित महत्त्वाचे प्रश्न आहेत. याच पद्धतीने DCC बँक भरतीसाठीची ऑनलाईन टेस्ट सोडवून जी अधिक चांगल्या पद्धतीने 700+ जागांसाठीची तयारी करण्यासाठी नवीन परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित 10 प्रश्नपत्रिकेचा सराव प्रश्नसंच जो आहे आमच्यामार्फत जारी करण्यात आलेला आहे. कोर्स जो आहे नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर अवेलेबल आहे. तुम्ही डाउनलोड करून, म्हणजेच जी फी आहे ती फी पेमेंट करून तुम्ही जो कोर्स आहे तो घेऊ शकता. कमी फी आणि चांगल्या पद्धतीचे दर्जेदार टेस्ट यामध्ये अवेलेबल आहेत. एकूण 900 प्रश्न, 10 प्रश्नपत्रिकेचा सराव जो आहे तो यामध्ये तुम्ही करू शकता. आणि यावर जे प्रश्न आहेत ते संभावित प्रश्न आहेत. या 9 सेक्शनवर आधारित जे प्रश्न आहेत यामध्ये घेण्यात आलेली आहेत. यातलेच काही प्रश्न जे आहे नक्कीच DCC बँक भरतीसाठी शिपाई आणि लिपिक पदासाठी येऊ शकतात. यासाठीच याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही जे कोर्स आहेत ते खरेदी करू शकता. यासाठीच भरती परीक्षांची तयारी करताना जास्तीत जास्त प्रश्न पाहणे, सोडवणे, वाचून तयारी करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर फ्री टेस्ट सिरीजसुद्धा तुम्हाला देण्यात आलेली आहेत आणि मॉक टेस्ट सिरीजसुद्धा अवेलेबल आहेत. सर्व प्रश्नपत्रिका संच तयार केला आहे. याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तुम्ही तयारी करू शकता. हा जो लिंक आहे यामध्ये पाहू शकता 50% डिस्काउंटसह DCC बँक भरतीसाठीची ऑनलाईन टेस्ट एकूण 10 सराव प्रश्नपत्रिका मॉक टेस्ट अवेलेबल आहेत. तुम्ही चेक करू शकता डिटेलमध्ये आणि यानुसार तयारी केली जाऊ शकते. या संदर्भात पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच आमच्या नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.